चला 9व्या प्रकारातलं आपलं तिसरं गणित. एक रेल्वे 30 किलोमीटर प्रति तास वेगाने 30 किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी 6 वाजता ए कडून बी कडे निघाली. ए कडून बी कडे निघाली. व दुसरी रेल्वे 8 वाजता व दुसरी रेल्वे 8 वाजता 70 किलोमीटर प्रति तास वेगाने 70 किलोमीटर प्रति तास वेगाने बी कडून ए कडे निघाली. बी कडून ए कडे निघाली. दोन स्टेशन मधील अंतर 440 किलोमीटर असल्यास 2 स्टेशन मधील अंतर 440 किलोमीटर असल्यास त्या रेल्वे एकमेकांना किती वाजता भेटतील? दोन स्टेशन मधील अंतर 440 किलोमीटर असल्यास त्या रेल्वे एकमेकींना किती वाजता भेटतील? किती वाजता भेटतील? याच्यासाठी आपल्याला लागणार आहे सूत्र. परत लिहू आपण एक वेळा ते सूत्र. एकूण अंतर वजा वेळेतील फरक कंसात पहिल्या रेल्वेचा वेग किंवा पहिला वेग असं लिहिलं तरी चालेल. पहिला वेग अधिक दुसरा वेग. हे सूत्र जर पाठ असेल तर गणित सुटेल. एकूण अंतर किती रे? 440 वजा वेळेतील फरक 2 तास. 6 वाजता निघले आणि दुसरे 8 वाजता निघले, मग 2 तास. आणि पहिल्या रेल्वेचा वेग किती? 30 भागिले पहिला 30 आणि दुसरा 70. पाहू 440 वजा 30 जुनी 440 वजा 60 भागिले 100. मग 440 मधून 60 गेले, 300 भागिले 100. 0 गेला, 0 गेला. परत तुम्ही हा 0 कट केला की ते काय येऊन जातं? 3.8 म्हणजे 3.80 है ना. 3.8 मग 8 सक 48. म्हणजेच दुसरा रेल्वे 8 वाजता निघाली ना. 9, 10, 11. 11 वाजून 48 मिनिटांनी 11 वाजून 48 मिनिटांनी त्या दोघी एकमेकींना भेटतील. जर 11:48 ऑप्शन मध्ये नशील तर काय असेल रे? 8
प्लस 3.8 म्हणजेच 11.8 मिनिट असं असेल. समजतंय का? समजतंय? आपलं उत्तर काय आलं? 11.8 आलं ना. आपलं उत्तर काय आलं? 11.8. मग आता आपण ते कन्वर्ट करून घेतलं 11 वाजून 48 मिनिटात. पण जर त्याने कन्वर्ट नाही केलं तर तो ऑप्शन मध्ये जसंच तसं येईल. मग तू शोध चिन्ह 11.48. 11.8 हे सुद्धा त्याचं उत्तर असेल. जमीन. चला आता ह्या प्रकारामध्ये काय होतं? आपल्याला अंतर दिलेलं होतं. काय दिलेलं होतं? पहिली रेल्वे सकाळी 6 वाजता निघते, दुसरी रेल्वे सकाळी 8 वाजता निघते. पहिली रेल्वे 30च्या स्पीडनं निघते आणि दुसरी रेल्वे 70च्या स्पीडनं निघते. आणि त्यांच्या दोघींमधलं अंतर बी दिलं होतं 440 किलोमीटर. आता जे गणित आपण पाहणार आहे त्याच्यात पण प्रश्न होता की एकमेकांना किती वाजता भेटतील. एकमेकांना किती वाजता भेटतील. पण विषय काय आता इथे आपल्याला अंतर दिलेलं नसेल. मग तो प्रश्न कसा सोडवायचा? घ्या स्टार मारून घ्यायला. एक रेल्वे ए पासून बी पर्यंत, एक रेल्वे ए पासून बी पर्यंत 40 किलोमीटर प्रति तास वेगाने. एक रेल्वे ए पासून बी पर्यंत 40 किलोमीटर प्रति तास वेगाने, 40 किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी 7.15 म्हणजे 7:15 ला निघाली. सकाळी 7.15 म्हणजेच 7:15 ला निघाली. दुसरी रेल्वे त्याच दिशेने त्याच दिवशी दुसरी रेल्वे त्याच दिशेने त्याच दिवशी सकाळी 8:15 ला निघाली. दुसरी रेल्वे त्याच दिशेने त्याच दिवशी सकाळी 8:15 वाजता असं म्हणा 8.15 वाजता 60 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली. 8:15 वाजता 60 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली. तर त्या एकमेकांना किती वाजता भेटतील? तर त्या एकमेकांना किती वाजता भेटतील? तर त्या एकमेकांना किती वाजता भेटतील. अंतर दिलेलं नाही. मग तेच तर शिकायचंय ना आपल्याला गणितात. एक रेल्वे ए पासून बी पर्यंत 40 किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी 7:15 ला निघाली. आणि दुसरी रेल्वे त्याच दिशेने त्याच दिवशी सकाळी 8:15 वाजता 60 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली. तर त्या एकमेकांना किती वाजता भेटतील. आता या गणितात आपल्याला अंतर दिलेलं नाहीये. तर त्या आता आपल्याला अंतर दिलेलं नाही. मग आता आपल्याला हे काढायचंय. तर कसं काढायचं? कोणाकोणाला माहिती आहे? झालंय ना आपलं. पण ते सूत्र आठवत नसणार. मग ते सूत्र आहे, ते सूत्र पाहू पहिले. आणि सूत्र माहित नसलं तरी ऑप्शन वरून आपल्याला समजतं की नाही. विदाऊट ऑप्शन मी तुम्ही जाऊ शकता. त्यांचा मेल्टिंग पॉइंट जिथे येईल तिथं आपण उत्तर काढू शकता. चालू करायचं. चला सूत्र लिहा. पहिल्या गाडीचा वेग गुणिले वेळेतील फरक. भागिले वेगातील फरक.
पहिल्या गाडीचा वेग गुणिले वेळेतील फरक भागिले वेगातील फरक. आता एक गोष्ट लक्षात घे रे भाऊ, दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जात आहे. दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जात. जर दोन रेल्वे एकाच दिशेने जात असेल तर वेगांची आणि टक्कर होत असेल तर विरुद्ध दिशेने असेल तर बेरीज, एकाच दिशेने जात असेल तर वजाबाकी. मग ह्या गणितातल्या आपल्या रेल्वे एकाच दिशेने जात आहे म्हणून वेगांची वजाबाकी, याला म्हणतात वेगांचा फरक. आता पाय भाऊ, पहिल्या गाडीचा वेग किती रे? 40 गुणिले वेळेतील फरक 1 तास. 1 7:15 निघाली आणि 1 8:15 निघाली. आता वेगातील फरक, पहिल्या गाडीचा वेग 40 आणि दुसऱ्याचा, मग 60 मधून 40 गेले, इकडे येऊ, 40 1 40 आणि 60 मधून 40 गेले 20, 20 1 20 दुनी म्हणजे 2 तासानंतर त्या गाड्या एकमेकांना भेटतील. पण कुठून? दुसरी गाडी जेवढी लेट निघेल तिथून. 8:15 निघाली दुसरी गाडी 8:15 निघाली प्लस 2 तास, 8:15 प्लस 2 तास 10:15 वाजता. 10:15 वाजता त्या गाड्या एकमेकांना भेटतील. लिहा, हेच आपल्याला आज शिकायचं होतं. हा आपला शेवटचा पार्ट राहील रेल्वेचा. रेल्वे संपली. मग आपण डायरेक्ट प्रश्नांकडे जाऊ. कोणाला समजलं? आता हे झालं सूत्रानं. आता दिमागानं पाहू. जर समजा तुम्ही एखादी दिवस सूत्र विसरले, नेमकं परीक्षेच्या दिवशी विसरले, तर काय करायचं? तर मग आपल्याला गणित काय झालं, पहिली गाडी 7:15 निघाली आहे आणि दुसरी गाडी 8:15 निघाली. एकाच दिशेने म्हणून एकच साईड. या दोन्ही गाड्यांची दिशा कोणती रे? इकडे. बरोबर आहे का? फक्त विषय काय आहे, 7:15च्या गाडीचा स्पीड होता 40 आणि हिचा होता 60. मग आता सगळ्यात पहिले ही गाडी निघाली, बरोबर का? सगळ्यात पहिले ही गाडी निघाली, समजताय का? मग तुम्ही सांगा 8:15 वाजता म्हणजे 1 तासानंतर या पहिल्या गाडीने, या गाडीचा नंबर देतो, 1 नंबर 2 नंबर, 7:15 वाजता जी गाडी निघाली आहे ती 8:15 वाजता किती किलोमीटर गेलेली असेल? किती? 40 किलोमीटर गेली असेल. मग मी इथे 40चा आकडा लिहितो. अजून एक गाडी स्टेशनवर आहे, इथे 8:15 वाजले, पण ही गाडी 8:15 वाजता अजून बी, हे स्टेशन आहे, हे काय रे? स्टेशनवर दोन्ही गाड्या थांबलेल्या आहे. ही 7:15 वाजता निघाली, 1 तासानंतर म्हणजे 8:15 वाजता ही गाडी 40 किलोमीटर गेली. कस काय गेली? तर तिचा स्पीड आहे 40. तोपर्यंत ही गाडी स्टेशनवरच होती. मग ही गाडी 8:15 वाजता इथं आहे 40 किलोमीटर दूर आणि ही अजून स्टेशनवर आहे, बरोबर? पण हिचा स्पीड जास्त आहे. आता ही गाडी 8:15 निघेल आणि ही गाडी बी 8:15 निघेल. दोघे सारख्या निघतील. आता फक्त एक 40 किलोमीटर पुढून निघेल, ही मागून निघेल. मग ही जी गाडी आहे 1 तासानंतर म्हणजे 9:15 वाजता किती किलोमीटर असेल? 60 किलोमीटरवर. आणि ही गाडी 9:15 वाजता 80 वर. मग ही 60 वर आहे, ही 80 वर आहे. भेट होईल का? दोन्ही आकडे सारखे आले पाहिजे. दोन्ही आकडे सारखे आले की जमलं. आता या दोन्ही गाड्या 9:15 वाजता, एक 60 किलोमीटर वर आहे आणि दुसरी 80 वर आहे. मग आता 9:15 वाजेपासून 1 तास म्हणजेच 10:15. ही पहिली गाडी 40 80 किती असेल रे? 120. आणि हे 9:15 ला 60च्या स्पीडनं 60 आणि परत 60
120 दोन्हीही गाड्या आता 120 किलोमीटरवर आहे. म्हणजे दोन्हीची भेट होईल. होईल का नाही? होईल का नाही? मग किती वाजता भेट झाली? 10:15 वाजता. म्हणजेच 8:15 पासून 2 तासानंतर त्यांची भेट होईल. समजतंय का? जर ही गाडी 2 नंबरची गाडी जर 7:15 निघाली असती, किती वाजता? मग त्यांची भेटच झाली नसती. समजतंय का? कारण हिचा स्पीड जास्त आहे आणि हिचा स्पीड कमी आहे, म्हणून कमी स्पीड वाली गाडी पहिले निघते. कारण जास्त स्पीड वाला माणूस मग त्याला मागून कव्हर करतो. बरोबर का? आणि काहीच समजत नाही तर सूत्रपाठ करायचं. काय सूत्र? पहिल्या गाडीचा वेग गुणिले वेळेतील फरक भागिले वेगातील फरक. चला दुसरं गणित सोडवा. सेम तसंच आहे. एक रेल्वे ए पासून बी पर्यंत, एक रेल्वे ए पासून बी पर्यंत 50 किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी 7 ला निघाली. एक रेल्वे ए पासून बी पर्यंत 50 किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी 7 ला निघाली. दुसरी रेल्वे त्याच दिशेने त्याच दिवशी, दुसरी रेल्वे त्याच दिशेने त्याच वेळी, दुसरी रेल्वे त्याच दिशेने त्याच दिवशी सकाळी 8 वाजता निघाली. सकाळी 8 वाजता असं म्हणा, सकाळी 8 वाजता 60 किलोमीटर प्रति तास वेगाने, 60 किलोमीटर प्रति तास वेगाने किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली. तर त्या एकमेकांना किती वाजता भेटतील? तर त्या एकमेकांना किती वाजता भेटतील? तर त्या एकमेकांना किती वाजता भेटतील? सूत्र लिहा. पहिल्या गाडीचा वेग गुणिले वेळेतील फरक. पहिल्या गाडीचा वेग गुणिला वेळेतील फरक भागेला वेगातील फरक, भागीला वेगातील फरक. पहिल्या गाडीचा स्पीड किती रे? 50. 50 गुणिले वेळेतील फरक 1 तास भागिले वेगातील फरक 60 मधून 50 गेले 10. 50 गुणिला 1 60 वजा 50, 50 10 आलं का रे? 10 1 10, 10 पाचे 50. 5 तासानंतर, 5 तासानंतर का लिहा मध्ये ते 5 तासानंतर. मग 5 तास केव्हा? 8 वाजेपासून. 9 10 11 12 1 वाजता, 1 वाजता त्या रेल्वे एकमेकांना भेटतील. 1 वाजता त्या रेल्वे एकमेकांना भेटतील. जमलं का? सूत्र जर असेल तर मग काही टेन्शन नाही. आता आपण एक दिवस काय करू, सगळे सूत्र लिहून घेऊ. काही जास्त सूत्र नाही आहेत आपले, 10-12 असतील. ते सूत्र एकाखाली एक लिहून घेऊ. पहा काय काय सूत्र पाहिलंय आपण. एक आपण याच्यात पायथागोरस मध्ये पाहिलंय है ना.
काय रे? पहिली बाजू अधिक दुसरी बाजूचा वर्ग म्हणजेच कर्णाचा वर्ग, बरोबर का? त्याच्यानंतर अजून काय काय पाहिलंय रे? शेकडा नफा है ना, प्रत्यक्ष नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. त्याच्यानंतर शेकडा तोटा. त्याच्यानंतर रे सरळ व्याज, मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर भागिले 100. त्याच्यानंतर हे रेल्वेचे अंतरवाले 2 है ना. अजून अजून हा झालंच नाही ना आपलं. अजून काय काय सूत्र पाहिलंय आपण, आठवतंय का? हा ते पुढे पाहू ना. अजून नाही, ते सूत्र थोडे होत. हा ते एक विक्रीच्या वस्तू आणि वस्तूंमधला फरक, ते एक सूत्र है ना. काही नाही, 10च्या वरती नाही येणार, म्हणजे ते आपल्याकडे राहतील, ते रोज पाहिले की पाठवत चालतील. समजतंय का? अशा पद्धतीनं बारीक बारीक विश्लेषण जर केलं आपण तर मग ते होऊन जाईल. तुम्ही लिहिणार का आज? तुम्ही लिहान का? आठवण करायचं की आपलं सूत्र कोणतं कोणतं. काही जास्त सूत्राचं शिकवतच नाही आपण. 10 सूत्र आता पाहिजे 6 झाले. त्याच्यातले आपण फक्त रेल्वेमध्ये 2 असतं पाहिले, आणि तुम्हाला ते 3 ऍड करायचे तर करा. मग कोणते? अंतर बरोबर वेग गुणिला वेळ, वेग बरोबर अंतर भागेला वेळ, आणि वेळ बरोबर अंतर भागेला वेग. ते 3 बी टाका त्याच्यात. 10-15 सूत्र होतील. त्याची एक चीट बनवायची, आपल्या डेस्कवर चिटकवायचे. ते सूत्र जेवण झालं की वाचायचे, लायब्ररीत आले की परत वाचायचे, झोपतायच्या पहिले परत एकदा वाचायचे, मोबाईल मध्ये फोटो काढी घ्यायचा. बरोबर आहे ना. सूत्रांचं एक पेज आपल्या वहीत पाहिजे, झालं. एवढं सोपं आहे. या पुढचं गणित. एक रेल्वे ए पासून बी पर्यंत 30 किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी 6ला निघाली. एक रेल्वे ए पासून बी पर्यंत 30 किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी 6ला निघाली. सकाळी 6ला निघाली. 6. एक रेल्वे ए पासून बी पर्यंत 30 किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी 6ला निघाली. दुसरी रेल्वे त्या दिशेने त्याच दिवशी, दुसरी रेल्वे त्या दिशेने त्याच दिवशी सकाळी 7 वाजता, सकाळी 7 वाजता 40 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली. 40 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली. तर त्या एकमेकांना किती वाजता भेटतील? पहिल्या गाडीचा वेग गुणिला वेळेतील फरक भागेला वेगांतील फरक. 30 गुणिला 1 भागेले 10. 30 गुणिला 1 भागेले 10. 10 1 10, 10 3 30. 3 तासानंतर त्या एकमेकांना भेटतील. 3 तासानंतर त्या एकमेकांना भेटतील. मग 3 तास कुठून रे? 7 वाजेपासून. 8 9 10. पहिलंच ऑप्शन 3 राहील, नाही तर हे की नाही. 1 नंबरचा ऑप्शन काय रे? 3 वाजता. ते उत्तर काय राहील? 3 तास. तू न लिहिलं लगेच. 3 उत्तर नाही त्याच. 3 तासानंतर भेटतील. कुठून? 7 वाजेपासून. दुसरी रेल्वे 7ला निघाली ना, जी लेट निघते तिथून पकडता आपण. 8 9 10 तिथं लिहा. मग खाली व्यवस्थित लिहायचं एकदम. 10 वाजता असं लिहायचं. 7 वाजता
दुसरी रेल्वे आणि मग 3 तासानंतर असं ऍड करायचं आणि मग लिहायचं 10 वाजता दोन्ही रेल्वे एकमेकांना भेटतील. 10 वाजता दोन्ही रेल्वे एकमेकांना भेटतील. कोणाला काही प्रॉब्लेम? चला एक गणित लिहा आता. हा प्रकार इथे संपला. हा प्रकार इथे संपला. एक प्रश्न देतोय तुम्हाला, तो प्रश्न घ्या आणि तुम्हाला सोडवता येतो का पहा. हा